नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत तक्रार पेटीबाबत अहवाल लेखन व इतिवृत्त लेखन. माहे ऑगस्ट 2026 करता सभा क्रमांक 3 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचा आहे, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे. कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतात. मित्रांनो, आपणास जर या तक्रार पेटीबाबत अहवालाची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण ही प्राप्त करू शकणार आहात. या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे. ज्या दिवशी आपण तक्रार पेटी उघडणार आहोत किंवा पाहणी करणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 27 ऑगस्ट 2026 रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे आणि जे विद्यार्थी सुरक्षा समितीमधील अध्यक्ष आहे त्या अध्यक्षांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती मधील ठरवलेल्या सदस्यांमधून दिनांक 27 ऑगस्ट 2026 रोजी तक्रार पेटी पाहणी करण्यात आली. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचं लेखन करून घ्यायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. सभेमध्ये सर्वात प्रथम सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आलेले आहे. 2 नंबरचा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, मागील महिन्यातील तक्रार पेटीबाबत अहवालाचा नमुना आणि सारांश. विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीच्या बैठकीमध्ये ठरावाप्रमाणे आज तक्रार पेटी पाहणी करण्यात आली. तक्रार पेटी नियोजित ठिकाणी सुरक्षित व कार्यरत असल्यास आढळून आले. मागील महिन्यात तक्रार पेटीत प्राप्त झालेल्या तक्रारींची तपासणी करण्यात आली. तक्रार पेटीत कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थ्यांना अडचण किंवा समस्या असल्यास तक्रार पेटीचा वापर करण्याबाबत मार्गदर्शन देखील यावेळी करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारी गोपनीय पद्धतीने हाताळण्याबाबत समितीने चर्चा केली. तक्रार पेटी नियमितपणे तपासण्याची जबाबदारी संबंधित सदस्यांना देण्यात आली. तक्रार प्राप्त झाल्यास तिची योग्य ती नोंद करून आवश्यक कार्यवाही करण्याचे ठरवण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तक्रार निवारण यंत्रणा प्रभावी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तक्रार पेटीच्या परिसरात विद्यार्थ्यांना आवश्यक सूचना देण्याचे ठरवण्यात आले. विद्यार्थ्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेण्यासाठी नियमित देखरेख ठेवण्याचे निश्चित देखील करण्यात आलेले आहे. पुढचा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, शाळेतील तक्रार पेटी पाहणी करण्यात आल्याबाबत. 3 नंबरचा विषय आहे, शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या समस्या अडचणी किंवा सूचना गुप्तपणे मांडता याव्यात यासाठी ठेवल्या गेलेल्या तक्रार पेटीची म्हणजेच कंप्लेंट बॉक्स दिनांक 27 ऑगस्ट 2026 रोजी समिती सदस्यांकडून पाहणी करण्यात आली. तक्रार पेटी नियमानुसार सीलबंद अवस्थेत होती व ती समिती सदस्यांच्या उपस्थितीत उघडण्यात आली. पेटीतून प्राप्त झालेल्या तक्रारींची खालीलप्रमाणे नोंद घेण्यात आली. प्राप्त तक्रारी या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे. तक्रारींची संख्या किती आहे, तक्रारीचे प्रकार कोणता आहे, शिक्षण विषय किती आहेत, विद्यार्थ्यातील गैरवर्तनाबाबत काही आहे का, तसंच सुविधा संबंधित शौचालय, पिण्याचे पाणी, बस सेवा इत्यादी कोणत्याही असेल ते या ठिकाणी आपल्याला नमूद करायचे आहे. प्रत्येक तक्रारीची गंभीरतेने नोंद घेण्यात आली असून संबंधित विभाग, शिक्षक, प्रशासनाकडे कार्यवाही करता पुढे पाठवण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला. पुढील काळात तक्रार पेटी प्रत्येक आपण जर आपल्या शाळेमध्ये 15 वडामध्ये म्हणजेच 15 दिवसांनी आपण उघडत असाल तर इथं टिक करायचं आहे आणि महिन्याने आपण पाहत असाल तर या ठिकाणी आपल्याला टिक करायचं आहे. नियमितपणे तपासण्यात जाईल असा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. या ठिकाणी फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक टाकून घ्यायचा आहे आणि शेवटी तक्रार पेटी पाहण्यास उपस्थित सदस्य जे असतील त्यांचे अनुक्रमांक, सदस्यांचे नाव, त्यांचं पद आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. याची जर आपणास PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण हे प्राप्त करू शकणार आहात. धन्यवाद.